घ्या, भातानं कोणाचंही वजन वाढत नाही. ही जगमान्य सत्य आतापर्यंत सगळ्या पेशंटमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे अजिबात घाबरू नका. भात आपण नक्की, डायबेटीस मध्ये सुद्धा भात खाऊ शकतो. आणि त्याच्यातून पण विचित्रपणा असा असतो की लोक भातातलं पाणी काढून टाकतात स्टार्च मधून. सगळं विटामिन त्याच्यामध्ये निघून जातं, बी विटामिन भातातलं. नका काढू त्याच्यातलं पाणी. प्रमाण कमी करा, पाणी राहू देत, काहीही प्रॉब्लेम नाही. 10 मिनिटाचा स्पेस द्या, बरोबर तुमची बॉडी तुम्हाला सांगेल कुठे थांबायचं. आणि मगच तुम्हाला ते तजेलदार बारीक होणं मिळतं. त्याचा बॅलन्स जेव्हा साधाल तेव्हा नक्की तुम्हाला तो रिझल्ट. फॅट पर्सेंटेज हे दर दाखवण्याचं काम बीएमआय करतं. ही त्याची एक आपण त्रुटी म्हणतो. म्हणून वेस्ट सर्कम्फरन्स आता जास्त गृहीत धरला जातो. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष जी लोक लिंबू पाणी किंवा कोमट पाणी आणि लिंबू घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचा काटा अजिबात हलत नाहीये. त्यांनी त्या लिंबू पाण्याचा ध्यास सोडणं आणि योग्य डाएट करणं हे कधीही उत्तम. कारण लिंबू पाण्याने नुसत्या वजन कमी होत नाही. हॅलो, सगळ्यांचं स्वागत अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज आपण जो विषय ॲड्रेस करणार आहोत तो मेनली पोटाचा घेर कमी करणं आणि वेट लॉस याच्याशी संबंधित आहे. यासाठी आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध वेट लॉस एक्सपर्ट डॉक्टर प्रणिता अशोक मॅडम. बेली फॅट कमी करण्यासाठी भात बंद करावा लागतो का? माझ्या सगळ्या पेशंटला मी संध्याकाळी भात खायला देते. त्याच्यामुळे बेली फॅट कमी करण्यासाठी भात बंद करावं लागत नाही. भाताचे प्रकार बदलावे लागतात, भाताचं प्रमाण ठरवावं लागतं. म्हणजे भात जर का वरण भाताबरोबर घेतला तर वरण जास्त, भात थोडा. पुलाव बरोबर भाज्या जास्त, भात त्याच्यामध्ये मिक्स करा. किंवा डाळी, सोयाबीन भात मी म्हटलं तसं. सो कॉम्बिनेशन करा भातामध्ये, सो दॅट भाताचा पोर्शन कमी करून बाकीच्या पोर्शन मध्ये वाढवलं तर तुम्ही भात आरामात खाऊ शकता. नुसता भात वरण खायचं असेल तर मी म्हटलं तसं भात थोडं कमी, वरण थोडे जास्त, हे असं घेतलं तर तुमचं भातानं वजन वाढत नाही. अगदी अजिबात वाढत नाही. कॉम्बिनेशन प्रॉपर घ्या, भातानं कोणाचंही वजन वाढत नाही. ही जगमान्य सत्य आतापर्यंत सगळ्या पेशंटमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे अजिबात घाबरू नका. भात आपण नक्की, डायबेटीस मध्ये सुद्धा भात खाऊ शकतो व्यवस्थित कॉम्बिनेशन घेतलं. कारण तो कॉम्प्लेक्स कार्ब आहे, तो रिफाईन कार्ब नाहीये. त्याच्यामुळे कॉम्प्लेक्स कार्ब हा आपल्याला चालतो. आणि त्याच्यातून पण विचित्रपणा असा असतो की लोक भातातलं पाणी काढून टाकतात स्टार्च मधून. सगळं विटामिन त्याच्यामध्ये निघून जातं, बी विटामिन भातातलं. नका काढू त्याच्यातलं पाणी. प्रमाण कमी करा, पाणी राहू देत, काहीही प्रॉब्लेम नाही. भाताबरोबर भाजी खाल्ली तर नाही वाढत, भातावर वरण घेतलं तर नाही वाढत. तू बिर्याणी खाल्लीस, एवढी बिर्याणी खाल्लीस, त्यात 2 चिकनचे पीस खाल्लेत आणि एवढा भात असेल तर वजन वाढणार. पण बिर्याणीमध्ये जर का तुझं भाताचं प्रमाण समजा 50% आणि 50% त्याच्याबरोबर चिकनचे पीसेस आहेत, 50% अंडा बिर्याणी, 50% म्हणजे 4 अंडी उकडलेली किंवा 3 अंडी आणि त्याच्याबरोबर भात आहे, तर नाही वाढत. बरं त्याच्याबरोबर सॅलेड खा ना, किंवा आपण काय म्हणतो रायता वगैरे करतो, कोशिंबीर करतो, ती देतातच की आपल्याला खायला. तसं त्याच्यामध्ये घेतलं तर नाही वाढत भात. ह्या भाताच्या याला ना, आत्ता तुम्ही बोललात त्यावेळेला मला एकदम असं हे झालं, स्ट्राईक झालं की भाताचं असं म्हणजे रात्री जरी खायचं असेल तरी प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते. म्हणजे काही जण म्हणजे तांदूळाचं वाण ज्याला म्हणतो आपण, इंद्रायणी एक आहे किंवा बासमती. साधा सोपा गोष्ट, तुम्ही भात करायला घेता, वरतून पाणी घालता धुण्यासाठी. जेव्हा ते पाणी व्हाईट होतं ना, तो भात सगळ्यात चांगला, कारण त्याच्यात फायबर जास्त. बासमती तांदळावरती पाणी घातलं तर ते पाणी ट्रान्सपरंट असते, ते व्हाईट दिसत नाही, कारण तो पॉलिश केलेला आहे. पण इंद्रायणी मध्ये पाणी घातलंस तर तो व्हाईट होतो वरती, ते पाणी करून बघ म्हणजे कळेल. बरोबर. त्याच्यामध्ये तो चांगला असतात, तो चांगला, फायबर जास्त चांगला. आणि नसेल तो पॉलिश आहे तर त्याच्यात भाज्या भरपूर घालायच्या होतात. म्हणजे बासमती नकोच खरं जास्त असं. बिर्याणी करतात राईट राईट, म्हणजे तुम्ही बाकी कोणी त्याच्यामुळे तुला काय सांगितलं, मजा पण करता आली पाहिजे आणि पोषण मूल्य पण पाहिजे. 80% वेळेला इंद्रायणी कर, 20% भातात तर बासमती वापरू शकते. नाहीतर तू चांगली आई ठरणार नाहीस, चांगली बायको ठरणार नाही. तुला टेस्टी, चांगली बायको जर तुला टेस्टी खाणं करता येत नसेल तर नाही. ते आहेच, म्हणजे तुम्ही काय बनवताय, ऍक्च्युअली कुठला पदार्थ शिजवताय त्याचं टेक्स्चर शेवटी तो फी. खिचडी करते मग आपण इंद्रायणी मस्त गुरगुटीत आला भात असतो, तो सगळ्यांना आवडतो. तो पण छान लागतो.
खाताना आपण ओव्हर इटिंग करत नाहीये हे आपलं पण कसं हे करायचं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की खाल्लं जातं आणि खाल्ल्यानंतर अर्ध्या पाऊण तासानंतर आपल्याला कळतं जरा जास्त झालं, तड लागते तर आधी कसं ठरवायचं. ही खूप सोपी गोष्ट आहे, सावकाश खाणं. आपण पूर्वी काय म्हणायचो, एक घास किती वेळा चावून खायचा? 32 वेळा. कारण त्याचं असं आहे, ही जी बोट आहे ह्याचे रिसेप्टर असतात त्याच्यावर, ते ब्रेनची कनेक्टेड असतात, पोटाशी कनेक्टेड असतात. त्यामुळे ते जेव्हा आपण खातो तेव्हा ते सेन्सेशन यायला आपल्याला 10 ते 20 मिनिटं लागतात की आपलं पोट भरतं. म्हणून जेव्हा तुम्ही हळू खाता तेव्हा ते सेन्सेशन लवकर जाणवेल आणि त्या 10 मिनिटांमध्ये बकासुरासारखं खाल्लं तर मग पोटाला तडस लागेल. त्याच्यामुळे जेवताना एक घास 32 वेळा म्हणजेच सावकाश जेवला तर ही भावना लवकर येते आणि आपलं ओव्हर इटिंग टाळलं जातं. सावकाश खाणं हा त्याला पर्याय आहे. म्हणजे आपल्याला सायंटिफिकलीच जास्त खाता येणार नाही, कारण पोट भरल्याची भावना तेव्हा येणार आहे. तुम्हाला 10 मिनिटाचा स्पेस द्या, बरोबर तुमची बॉडी तुम्हाला सांगेल कुठे थांबायचं. कारण तेवढा वेळ लागतो ते सिग्नल्स पोहोचून आपल्याला बरोबर आहोत, पोट भरलंय की छान झालंय किंवा आता बास करायचंय, हे सिग्नल पोचायला जो काही 10 ते 15 मिनिटाचा वेळ, त्याच्यात जर तुम्ही बकासुरासारखं खाल्लं तर मग तुम्हाला कोणच वाचू शकत नाही. मग तुम्हाला नंतर ब्लॉटिंग होतं, डिस्टेन्शन होतं, कसं तरी व्हायला लागतं, मग ते अपचन व्हायला लागतं. असं होऊ नये म्हणून सावकाश खाणं हा जादूचा मंत्र आजपासून ज्यांना किती खातोय हे कळत नाही त्यांच्यासाठी, स्पेशली लहान मुलांना टीव्ही बघताना हे जे काही खातात ना त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो की ते सेन्सेशन पोचायलाच वेळ मिळत नाही आपल्याला, ते पोचलं पाहिजे. त्याच्यामुळे सावकाश खाणं हा त्याच्यावरती पाहिजे. ह्याच्याच आणखी एक मला आता डोक्यात आलेला प्रश्न की ओव्हर इटिंग जे असतं म्हणजे दिवसभर चरत राहणं जो प्रकार असतो तर तो पण ओव्हर इटिंग मध्ये पकडायचा की काय? चरत म्हणजे अगदी हेल्दी जरी तुम्ही खाल्लं तरी, म्हणजे मखाणे वगैरे तुम्ही हेल्दी खाल्लं आणि तुम्हाला अपचन होत आहे, गॅसेस होत आहेत, ब्लोटिंग होत आहे आणि तुमचं थोडं थोडं खाऊन पण वजन वाढतंय तर ते आपल्याला कमी करावं लागणार आहे. कारण मग त्याच्यात एक्सेस कॅलरीज जातात, ओव्हर इटिंग मध्ये जातं. मखाना खाताय म्हणून तुम्ही एवढा खाल्ला तर त्याच्या कॅलरीज वाढणारच आहेत ना. मखाना एवढाच खाल्ला तर हेल्दी आहे तो. कुठलीही गोष्ट एक्सेस मध्ये गेली तर ती आजाराला कारणीभूत ठरते, हे लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे प्रमाणाचं भान राखून खाल्लं तर तुम्हाला ओव्हर इटिंगही होणार नाही आणि खाल्लेली गोष्ट चांगल्या प्रकारे पचून त्याचं चांगलंच पोषण मूल्य तयार होईल, ना की तुम्हाला ओव्हर इटिंग मुळे डिस्टेन्शन, गॅस, ब्लोटिंग असं होऊन परत पचन संस्था बिघडायला सुरुवात होते. डिस्टेन्शन म्हणजे काय? पोट फुगतं ना आपलं, फुगल्यासारखं. पोटफुगी. तुम्ही स्पेशली मुरमुरे जे खाता ना पाता ते राईस पासून तयार होतात ना, मुरमुऱ्यांचा चिवडा वगैरे, तो बघ जास्त खाल्ला की तुम्हाला भरपूर पाणी पिता आणि मग तुम्हाला पोट फुगल्याचं फिलिंग येतं, डिस्टेन्शन म्हणतो आपण. खूप वेळा असं लक्षात येतं की आपला पोटाचा घेर वाढतो मग आपण व्यायाम करायला लागतो, पण ज्या वेळेला तुम्ही पोटाचा घेर कमी करायला जाता त्यावेळेला तुमचं बाकीचं हे पण कमी व्हायला लागतात. बाकीचे जे म्हणजे गालावरचे असतील किंवा हातापायावरचे की जे असले तरी चालू शकतात, पण ते पण हे होतात, कृश दिसायला लागतात तुम्हाला, लोक आणि मग सगळ्यात शेवटी पोट कमी होतं. कारण चुकीच्या पद्धतीने डाएट करतात. तुम्ही काय करता, क्रॅश करायला जाता, म्हणजे एकदम कॅलरी कट डाऊन करता. एकदम जेव्हा कॅलरी कट डाऊन करतो, अगदी सूप सॅलेड वरती येतो आपण, खूप कमी खायला लागतो, त्यावेळेला तुम्हाला बॉडीला काय काय लागणार आहेत, कार्ब्स लागणार आहेत, प्रोटीन लागणार आहे, फॅट लागणार आहे, पण तुम्ही खूप कॅलरीज कमी केला, ते कार्बोहायड्रेट कमी झाले खूप जास्त, तर बॉडी इंधन कशावर चालतं? मग इंधन काय मिळणार आहे? ते पेट्रोल आहे बॉडीचं. मग प्रोटीन वापरायला सुरुवात होते. प्रोटीन म्हणजे मांस आहे. मग जर का तुम्ही खूप कमी खाल्लं, कार्ब्स कमी घेतलेत, अतिशय कमी घेतलेत, तर तुमचं मसल मास कमी व्हायला लागतं, तुम्ही कृश दिसायला लागतं. त्याच्यामुळे कोणतेही डाएट करताना बॅलन्स असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये कार्ब्स पण मिळाले पाहिजेत, प्रोटीन पण मिळालं पाहिजे, फॅट पण मिळालं पाहिजे, आणि मगच तुम्हाला ते तजेलदार बारीक होणं मिळतं. त्याचा बॅलन्स जेव्हा साधाल तेव्हा नक्की तुम्हाला तो रिझल्ट मिळतो. आणि त्याला आपण छान इंच लॉस म्हणतो. म्हणजे परवा माझ्या पेशंटने एका बिफोर आफ्टरचा फोटो पाठवला, 15 किलो कमी झाल्यानंतरचा फोटो, आणि आय वॉज सरप्राईज की आपण पहिले 2-3 कॉल व्हिडिओ कॉल घेतो, पहिला कॉल घेतो, नंतर मध्ये आपलं टेलिफोनिक बोलणं असतं, त्याच्यामुळे तो दिसतोय कसा हे कळत नाही.
त्यांनी तिने फोटो पाठवल्यानंतर मी तुम्हाला पाहिजे तर तो फोटो तुम्ही फ्लॅश पण करू शकता, मी पाठवेल. यू नेव्हर बिलीव्ह की तीच बाई ती आहे म्हणून. आणि मी तिला लिहिलं पण, इज इट यू? ती म्हटली हो मॅडम मीच आहे. इतकी म्हणजे ती हिरोईन सारखी दिसत होती. 15 किलो वजन कमी केल्यानंतर जर ती इतकी सुंदर दिसत असेल तर तिचं पोषण मूल्य छान असल्याशिवाय दिसणार आहे का ती? आणि त्याच्यामुळे तिचा लाईफ कॉन्फिडन्स किती वाढला. त्याच्यामुळे योग्य प्रकारे डाएट केलं तर तुम्हाला चांगलेच रिझल्ट मिळतात. असं काहीतरी कोशाच्या खाली इन्फ्लुएन्स खाली करून केलं की सूप आणि सॅलड सुरू केलंय, मला आता वजन कमी करायचंय, क्रॅश डाएटने तुमचे मसल लॉस होतो. सिटअप्स किंवा क्रंचेस केल्याने बेली फॅट कमी होऊ शकतं का? तुम्ही सिटअप्स करा, क्रंचेस करा, बाहेर जाऊन मस्त 4 चॉकलेट मारली, एक आईस्क्रीमचं हे घेऊन टाकलं किंवा कोल्ड कॉफी घेतली, काही ते सिटअप्स आणि क्रंचेसचा फायदा नाही. सिटअप्स आणि क्रंचेस करताना पण डाएट जरा फॉलो कराल. तुमच्या पालेभाज्या, फळभाज्या, फायबर सारख्या गोष्टींचा वापर कराल. योग्य प्रमाणात प्रोटीन असणारे पदार्थ ज्याचं ॲसिम्युलेशन चांगलं होतं असे घ्याल, तेव्हाच तुमचं बेली फॅट कमी होणार आहे. हा जिवंत अनुभव आहे. ज्यांनी केला असेल त्यांनी तपासून बघा. आता क्रंचेस केलेत आणि सिटअप्स केलेत आणि बाहेर जाऊन कुल्फी खाऊन आलेत तर ते होणार नाही. त्याच्यामुळे कुठल्याही एक्झरसाइजने नुसत्या लोकल फॅट कधीही कमी होत नाही. जेव्हा पूर्ण बॉडीला त्याचं पोषण मूल्य मिळतं, सगळं ॲडिक्वेट मिळतं, तेव्हा ते जे चुकीचं फॅट असतं ते बरोबर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण अगदी कॉस्मेटिक अँगलने नाही पण ओव्हरऑल तुमचं हेल्थ आणि हे याने जर बघायला गेलो तर काही काही वेळेला असं असतं की माणूस दिसायला बारीक दिसतं किंवा फिट दिसतं आणि वजन जास्त असतं. मग या ठिकाणी जास्त क्रुशल काय आहे, वजन कमी करणं का तुमची वेस्ट साईज किंवा पोटाचा हे जो आहे तो हे करणं? आता BMI म्हणजे तुमचं बॉडी मास इंडेक्स, बरोबर आहे. पण 80 किलोचा 180 हाईट असणारा जो पुरुष असेल आणि 80 किलोची बाई आहे तर त्याच्यामध्ये जाड कोण दिसणार आहे? बाई दिसणार, बरोबर आहे. का दिसणार आहे? कारण त्याचं फॅट पर्सेंटेज जास्त आहे. हे फॅट पर्सेंटेज आणि मसल पर्सेंटेजला BMI गृहीत धरत नाही. त्याच्यामुळे दोघांचं BMI सेम दाखवेल, पण कुणाचा आपल्याला चुकीचा आहे तर बाईचा. कारण तिचा 80 किलो वजन हे तिच्या हाईटसाठी हे जास्त आहे आणि मग त्याच्यामुळे फॅट पर्सेंटेज हे दाखवण्याचं काम BMI करतं. ही त्याची एक आपण त्रुटी म्हणतो. म्हणून वेस्ट सर्कम्फरन्स आता जास्त गृहीत धरला जातो. तुमच्या कमरेचा जो माप आहे तो 80 सेंटीमीटर पेक्षा बायकांमध्ये जास्त नसावा, 90 सेंटीमीटर पेक्षा पुरुषांमध्ये जास्त नसावा. म्हणजे पोटावरचं फॅट तिथे कन्सिडर केलं जातं. सगळ्या रोगांचा उगम तिथून झालेला असतो. खूपदा लोक गरम पाणी वगैरे पितात. सकाळी उठल्या गरम पाणी पिण्याचं एक हे असतं किंवा लिंबू टाकून वगैरे असं हे होतो का याचा उपयोग? तुम्ही किती गरम पाणी पिलं शरीरात परत एकदा खूप खाल्लं तर ते शरीरात गेल्यानंतर त्याचं टेम्परेचर त्या शरीरासाठी जे आवश्यक असतं तेवढंच केलं. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष जी लोक लिंबू पाणी किंवा कोमट पाणी आणि लिंबू घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा काटा अजिबात हलत नाहीये. त्यांनी त्या लिंबू पाण्याचा ध्यास सोडणं आणि योग्य डाएट करणं हे कधीही उत्तम. कारण लिंबू पाण्याने नुसत्या वजन कमी होत नाही. जगामध्ये कुठलंही असं पाणी नाहीये की जे डिटॉक्स म्हणून होतं. शरीरात फक्त किडनी आणि लिव्हर या 2च गोष्टी डिटॉक्स करू शकतात. त्याच्यामुळे लाल पाणी, हिरवं पाणी, लिंबू पाणी, कुठलं पाणी, अंक पाणी, ढमक पाणी, हा टी तो टी. जर तुमचं लाईफस्टाईल चांगली नसेल, जर तुमचं खाणं चांगलं नसेल तर ती कुठल्याही गोष्टी इफेक्टिव्ह नसतात. हे पण एक सायन्स आहे की आपल्या शरीरात लिव्हर आणि किडनी हे 2 बाबा बसवलेले आहेत. त्यांना त्यांचं काम केलं आपण दिलेलं आहे आणि ते त्यांचं काम योग्य पद्धतीने करतात जर तुम्ही त्यांना व्यवस्थित हँडल केलं. मग ते पाण्याने आंघोळ घालून त्यांचं काही होणार नाहीये. तुम्हाला योग्य डाएट, योग्य जीवनशैली, व्यवस्थित आहार, व्यवस्थित झोप आणि व्यायाम या सगळ्याचा वापर केला तर ते बाबा दोन्ही चांगली काम. म्हणजे माझ्या मते ना हे असं लोकांनी एक एस्केप किंवा एक थोडं त्यांचा गिल्ट, अपराध भाव कमी व्हावा याच्यासाठी शोधलेले मार्ग असा आहेत. म्हणजे आपण थोडं चापू शकतो मनाला येईल तसं आणि मग इकडे थोडं ते पाप केल्याचं जे असतं ना त्याचं क्षमण म्हणून ते पाणी पितात. की मी आता आईस्क्रीम खाल्लंय, लोक अशी बघितलेली मी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कोमट पाणी पितात त्याच्यावरती ते विरघळावं म्हणून. कशाला बसवताय स्वतःच्या बॉडीला तुम्ही? काहीच गरज नाहीये त्याची. उलट आईस्क्रीम खाल्ल्यानंतर
संध्याकाळी, तर मग मी पोळी भाकरी खाणार नाही, मी आईस्क्रीम खाईन फक्त फक्त. असं जमणार असेल तर आईस्क्रीम घ्या, ते तुमचं अजिबात वजन वाढणार नाही. कारण तुम्ही कॉम्पन्सेट करता. आणि कधीतरी केलं तर चांगलंच आहे ना. आणि कधीतरी कुठल्या तरी गोष्टी माणसाने करायलाच हव्यात ना, नाही तर मग जगायचं कशाला व्हरायटीज नसेल तर. बरोबर. वडापाव पण खाता आला पाहिजे, समोसा पण खाता आलं पाहिजे, पाणीपुरी पण खाता आली पाहिजे आणि वजन पण मेंटेन करता आलं पाहिजे, तरच तुमची गिमिक आहे. नाही तर मग काहीच अर्थ नाहीये. तुमचं जर का ऑफिस मधलं एखाद्या कामाचा लोड आहे तुम्हाला, तर तुम्ही काय करता, 2-3 दिवस तुम्ही तो जास्तीचं काम करून संपवता ना, आणि मग लोड इक्वल आल्यानंतर परत तुम्ही जागेवर येतात. तसं आपण करतच नाही. कॉम्पेन्सेट मील केलं नाही तर तुम्हाला ते वजन वाढवावंच आहे. म्हणजे मी मस्त 4 पुऱ्या पण खाल्ल्यात, आईस्क्रीम आमरस खाल्ला, आमरस तर सगळ्यांना माहितीये, आणि परत पुरी आमरस खाऊन परत मी आंब्याच्या आईस्क्रीम वरती तुटून पडले. काय करावं त्या बॉडीनं? खायचं, कॉम्पेन्सेट करा. मला पाणीपुरी खायची, मी 2 पाणीपुरी खाणार, संध्याकाळी जेवणार नाही. पण मग पोषणाचं काय? रोजच कशाला पोषण हवंय? 80% नॉर्मल जेवण करा, व्यवस्थित सगळे रूल पाळून. 20% चालतं ना मग तुम्हाला. मग आठवड्यातून एकदा, 2 आठवड्यातून एकदा. प्रत्येक वेळेला पोषणाकडे बघितलं तर मग जगणार कशासाठी? मजा पण करता आली पाहिजे ना. मग मी काय म्हणते, ठीक आहे 10 किलो वजन कमी केलं, ट्रॅव्हलला गेलो, 5 दिवस ट्रॅव्हल करून खाल्लं पिल्लं, आडवा केडवा उभा हात मारला, मस्तपैकी मजा केली, 2 किलो वजन वाढलं. 10 किलो कमी करताना काही रूल फॉलो केले होते की नाही? तेच रूल 2 किलोसाठी पुढचे 15 दिवस फॉलो करा, आलं जागेवरती वजन. मग मजा पण करता येते ना, केलीच पाहिजे, नाही तर उपयोग काय? म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर जाता, आउटिंगला जाता, तेव्हा फिरणं पण जास्त होतं. आणि आपल्याकडे फूड हा सोशल रिस्पेक्ट आहे. म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीला एक चांगला आदर द्यायचा असेल तर आपण सगळेजण एकत्र जेवायला बसतो, आपण पार्टी करतो, आपण जेवायला इतरांना बोलवतो, सणाच्या दिवशी आपण एकत्र असतो. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना, हे करताना तो सोशल रिस्पेक्ट म्हणून कोणी घरी आलेल्या माणसाला तुम्ही कधी चहा पण विचारला नाही असं होतं का? पण उन्हाळा असेल तर त्याला सरबत विचार. हा तुमचा जास्त चांगुलपणा ठरेल ना, कारण तो माणूस चहाला वैतागलेला असतो उन्हामध्ये. त्याच्यामुळे मी एका पॉडकास्टसाठी पोलीस ऑफिसमध्ये गेले होते. दुपारची 12-1ची वेळ होती. त्यांना पॉडकास्टसाठी नाही, लेक्चरसाठी गेले होते. तर त्यांना लेक्चरसाठी मी उभी राहिले, तर ह्यांनी दुपारी 1 वाजता त्यांना चहा सर्व केला. म्हटलं अहो, त्याऐवजी तुम्ही थोडं थोडं कोकम सरबत जरी सगळ्यांना दिलं असतं, 1 बाटली एवढ्या सगळ्यांना त्याच्यामध्ये दिली असती, तरी त्याचा उपयोग होईल ना. तुम्ही या वेळेला चहा देऊन त्यांचं काय करणार आहे? मला तर, मी तर घेतच नाही, कारण काही गोष्टी आपण नाही निषिद्धच असतात आपल्या, की दुपारी 1 वाजता चहा कोणी घेतं असं होतं ना. मग तुम्ही तुमच्या सवयी बदला, तुम्ही तुमचे सोशल कन्सेप्ट बदला, तुम्हाला लोक सगळेजण आदरच करणार आहेत. तू घरी आलेल्या माणसाला या वेळेला जर आलेला माणूस, तू त्याला म्हणजे लिंबू पाणी घ्याल का? लिंबू पाणीमध्ये थोडीशी साखर घातली, मीठ घातलं, ORS तयार होतो. म्हणजे तू त्याला उलट औषध देतेस. चहा विचारलास तर तो बाबा तडकेल तुझ्यावर. मग सोशल रिस्पेक्ट आहे फूडला, तो तसाच राहू द्या. त्याचे कन्सेप्ट तुमच्या डे वाईज फक्त बदलत राहा. आलेल्या माणसाला आईस्क्रीम देण्यापेक्षा मूडभर ड्रायफ्रूट द्या, फ्रूट द्या, एखादं खायला. ओल्ड विजडम जे आहे, एखादं फ्रूट द्या, फ्रूटची डिश करून द्या तयार. 100 रुपयाची आईस्क्रीम जेव्हा तुम्ही त्यांच्या पॅक भेटतात, त्याऐवजी तुम्ही फ्रूट द्या ना तिथे खायला. 100 रुपयाचे फ्रूट घेऊन द्या. तुम्हाला जर बदलायचं असेल, तुम्हाला जर सुधारायचं असेल, तुम्हाला जर आजार नको असतील, तर तुम्ही आहाराचा वापर औषधासारखा करा. खूप छान आणि वेगळा हे आहे हा. आपणच बदलायला हवंय. ऍक्च्युली आपण बदललं तर ते मुलांमध्ये जाईल, आपण नाही बदललं तर मुलं अजून वर्स्ट होत जात आहेत, कारण त्यांना तर हे काहीच अवेलेबल नाही. इतक्या सगळ्या कामाच्या युगामध्ये आता आपणच इतके बिझी असतो, आपल्या सासू सासऱ्यांना इतकं घरातलं आपण नाही कंट्रीब्युट करू शकत, मुलं काय करणार आहेत? मग तेव्हा चांगल्या सवयी त्यांच्यासाठी असणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला, आणि ती आपली जबाबदारी आहे. तू जर का टेबलवरती सॉसची बॉटल आणून ठेवली, 2-3 चिप्सचे पुढे आणून ठेवले की जाऊ दे बाई कंटाळा आला, तर मुलं तेच खाणार आहे. थोडी मेहनत आपल्याला पण घ्यावी लागेल जर का पुढच्या पिढीपर्यंत चांगलं काहीतरी पोहोचवायचं असेल. संध्याकाळच्या वेळची क्रेविंग, खरं तर मगाशी आपण बोललो याच्याबद्दल की खूप हे होतं, पण तरी असं असतं की ऑफिसमध्ये ती एक 6, 6:30, 7ची हे असते आणि बाहेरनं असे वास येत असतात, मग खावंसं वाटतं. ॲक्च्युली तुमचं पोट भरलेलं असेल तर मला नाही वाटत की ते वास तुम्हाला फार असं अट्रॅक्ट करतील. तर त्याच्यासाठी तुम्ही असे छोटेसे काही फ्रूट कधी पण, आता त्याच्यातही परत आहे
4 वाजता एक फ्रूट खा. सगळ्यात बेस्ट फ्रूट पेअर, ऍपल, संत्रा, मोसंबी. पेरू द बेस्ट फ्रूट. पेरू बद्दल आम्हाला थोडं आवडेल ऐकायला. फ्रूट इन द वर्ल्ड इज पेरू फॉर युअर हेल्थ. कारण ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. डायबिटीसच्या लोकांना सांगतात. खूप सारे विटॅमिन्स मिनरल्स छान प्रकारे मिळतात. फायबर्स खूप छान आहेत त्याच्यामध्ये. लेप्टिन नावाचं जे काही हॉर्मोन असतं ते तुम्हाला पेरूमध्ये मिळेल की जे आपल्याला सॅटायटी देतं, पोट भरल्याचं फिलिंग देतं. त्याच्यामुळे ओव्हर इटिंग होत नाही, क्रेविंग्स खूप कमी होतात. त्याच्यामुळे रोज एक पेरू, लोकल फ्रूट आहे आपलं ते, जो खाईल त्याला नक्कीच वेट लॉससाठी, डायबिटीस कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी उपयोग होईल. त्याच्यामुळे जगातलं बेस्ट फ्रूट पेरू आहे असं माझं म्हणणं आहे. मग इतर ऍपल आहेत, पेअर आहे, तुम्ही लोकल, आता जांभळं आलेली आहेत छान, असे लोकल फ्रुट्स खा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. जी आपल्याकडे पिकत नाही, जी आपल्याकडे बनत नाही, जी बाहेरून मागवावी लागतात, अशा फ्रूटपेक्षा जे आपल्याकडे पिकतात, आपल्याकडे तयार होतात, अशी फ्रूट तुम्हाला जास्त चांगलं पोषण मूल्य देतं. मग ती बोरं असू देत, जांभळं असू देत, त्याच्यानंतर अंजीर आहे, आपल्याकडे मोसंबा आहे, संत्रा आहे, नंतर पेअर आपल्याकडे आहे, आपण काश्मीरमधून आपल्याला ऍपल येतात, आंबा आपला लोकल आहे. ही सगळी फ्रूट तुमच्यासाठी चांगली आहेत. ॲव्होकाडोचं नाव घेत नाही. वाक्यातच खूप काही आलं. अभ्याकडे बरं, पेरूच्या संदर्भात एक हे असं आहे की अस्थमा असेल तर पेरू नाही सांगतात, किंवा सर्दीच्या याच्याशी संबंधित तर काय कितपत खूप आंबट असेल आणि त्याने जास्त अग्रेवेट होत असेल अस्थमा, किंवा खोकला जास्त येत असेल, नका देऊ त्या माणसाला. पण गोड पेरू चालेल? हो चालतो ना. मी म्हणूनच म्हटलं, तुम्ही अर्धा पेरू खाऊन बघा. तुम्हाला असं वाटतं की तुमचा अस्थमा किंवा खोकला बळावतोय, बंद करा, नका देऊ त्याला. प्रत्येकालाच असं होईल असं नाहीये. ज्याला चालतोय त्याला राहू द्या, ज्याला नाही चालत त्याला नका देऊ. असं तर ताकासंदर्भात पण बोलतोच ना आपण की संध्याकाळी ताक पिऊ नका, संध्याकाळी दही खाऊ नका, असं काही नाही. ज्याला खाऊन त्रास होतोय, ज्याला खाऊन ब्लॉटिंग होतोय, ज्याला खाऊन सर्दी खोकला होतोय, त्याने खाऊ नका. इतरांना चालतो, ज्यांना चालतोय त्यांनी बिनधास्त खाऊ शकतो. ऍक्च्युअली थोडं एक्सपेरिमेंटेशन आणि स्वतःला काय हे स्वतःची होतं. बॉडी समजून घेतलीत ना तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्ही आतापर्यंत खात नाही त्या खायला सुरुवात करा. खरं, भीतीने नाही खात असं होतं. ऍक्च्युअली त्यांनी सांगितलं बरं का ते खाऊ नका म्हणून, मग आता आपण नको खायला. ते भात खाल्लं की वजन वाढते, आंबा खाल्ला की वजन वाढतं, त्याच्यानं आंब्याने शुगर खूप वाढते. आंब्यानं शुगर नाही वाढत, त्याचा आईस्क्रीम करून खाल्लं, त्याचा मिल्कशेक केला, त्याच्यात भरपूर आमरसमध्ये साखर घातली की शुगर वाढतं. नुसते आंब्याने शुगर. खूप काय म्हणायचं त्याला, मी कळतंय पण वळत नाही. आणि खूप आपण डोक्यामध्ये जे काही असे गैरसमज घेऊन वावरतोय, आणि खरं तर एवढं म्हणजे इकडून तिकडून ऐकून म्हणा किंवा हे आंधळेपणाने आपण. बाईनं मला, म्हणजे माझी पेशंट होती, तिने म्हटली मॅडम बिफोर आफ्टरचा फोटो पाठवते, इथे असं टक्कल पडलेलं होतं, ते पण भरून आलं माझं डायट. डाएटनी नो हेअर ट्रीटमेंट. डाएटनी, अगं डाएट मधूनच तुला सगळं पोषण मूल्य मिळणार आहे. ह्या केसांच्या वाढीसाठी काय लागतंय? हिमोग्लोबिन लागतं ना, आयर्न लागतं ना, आयर्न आहारातून घ्या, केस झाले सगळं. बायोटीन खूप आहारांमध्ये मिळतं आपल्याला, कशाला सप्लिमेंट. जर बायोटीनचं तुम्हाला, एक तर बायोटीन हे इसेन्शियल नाहीये, त्याच्यानंतर बायोटीनचे भरपूर पदार्थ आहेत, नट सीड्स सारखे असे भरपूर आहेत की जे खाल्लं की बायोटीन मिळतं. आणि बायोटीन डेफिशियन्सी असेल तरच तुम्ही जर का वरतून घेत असाल त्याचा उपयोग आहे. कुठलाही सिरम विरम लावून काही होत नाही, सगळं पोटातून रक्तातून जावं लागतं तर ते नॅचरली क्युअर होत असतं. सगळ्या प्रकारचे आजार आहाराने बरे होतात. योग्य आहार, जीवन, लाईफस्टाईल तुम्ही सुधारली तर अगदी तुझ्या केसांच्या ग्रोथ पासून तुझ्या अगदी झोपेच्या प्रॉब्लेम पर्यंत तुझी नावं घेशील. अंग दुखणं, हे होणं, पाठ दुखणं, सायटिका होणं, असं होणं, गुडघ्यांची झीज झालेली आहे, त्याच्यानंतर बरेच B12चे प्रॉब्लेम आहेत, व्हिटॅमिन डीचे प्रॉब्लेम आहेत, सगळ्या गोष्टी क्युअर होतात. कारण आपण आहार जे घेतोय ना हेच आपल्या बॉडीचं पोषण करतं. ते व्यवस्थित असेल तर ते औषध म्हणूनच काम करतं शरीरामध्ये. तुम्ही त्याला चुकीच्या पद्धतीने आणलं की ते तुम्हाला आजार तयार करतं.
मला वाटतं हे जे आहे म्हणजे आपण आता जे काय बोललो हे आज खूप एक वेगळा अँगल याच्यामधनं लोकांच्या समोर आलेला आहे. नेहमी ऐकायला मिळतं त्याच्यापेक्षा काहीसं वेगळं. आणि हेच माझ्या मते या पॉडकास्टचं किंवा ह्या पॉडकास्ट म्हणण्यापेक्षा या एका एपिसोड पुरतं बोलूयात आपण, तर त्याचं ते यश ठरावं. इथेच थांबूयात आणि एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवश्य शेअर करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.